मिस्टर श्रीनिवास दळवी, तुम्हीच आला होता ना आमच्याकडे तुमचे बॉस चित्रगुप्त गायब झाले हे सांगण्यासाठी? त्यांच्याच खुनाच्या आरोपाखाली यू आर अंडर अरेस्ट. अहो इन्स्पेक्टर साहेब, तुम्हाला कळतंय का तुम्ही काय बोलतायत? कुणी कारवाईच्या मध्ये यायचं नाही, समजलं? आज माझ्या बायकोचा वाढदिवस आहे. तुम्ही बघताय ना, आमचे सगळे कुटुंबीय इथे एकत्र आलेत. आम्ही वाढदिवस साजरा करतोय आणि अशा वेळेस तुम्ही माझ्यावर खोटे आणि बिनबुडाचे आरोप कसे काय करू शकता? आता जे काही सांगायचं ते चौकीत. चला. हो चालेल ना. अहो मी यायला तयार आहे, पण हा जो तुम्ही आरोप करताय ना माझ्यावर, तो अत्यंत खोटा आहे. हे बघा साहेब, मला असं वाटतंय की तुमची काहीतरी गल्लत झाली आहे. हो, आमच्या साहेबांची बॉडी मिळाल्याचं मी स्वतः कळवलं होतं ना तुम्हाला. मी जबाबही नोंदवला होता, आठवतंय ना तुम्हाला? असं असताना तुम्ही माझ्यावर खोटे नाटे आरोप कसे काय करू शकता? मिस्टर श्रीनिवास, तुमच्या विरोधात आमच्याकडे अरेस्ट वॉरंट आहे आणि ते देखील खुनाच्या गुन्ह्याबाबत. त्यामुळे बऱ्या बोलाने आमच्याबरोबर यायचं, नाही तर आमच्याकडे दुसरा मार्ग पण आहे. अहो साहेब, मी तुम्हाला सांगितलं ना, तुम्ही म्हणाल तेव्हा, तुम्हाला गरज लागेल तेव्हा चौकीत यायला तयार आहे मी. अहो मला स्वतःला ती केस सुटायला हवी आहे, मग मी सहकार्य का नाही करणार तुम्हाला? पण पण माझी एकच विनंती आहे, आत्ता मला थोडा अवधी द्या. मी हा समारंभ संपल्यावर स्वतः येतो तिकडे. आता हे गुन्हेगार आम्हाला सांगायला लागले पोलिसांनी कसं वागायचं आणि कसं नाही वागायचं ते. चल घे रे त्यांना. इन्स्पेक्टर साहेब, भाऊ ते म्हणतात ना, चौकशीसाठी ते येतील चौकीवर, विश्वास ठेवा. मॅडम, आम्ही तुमच्या मिस्टरांना चौकशीसाठी किंवा गप्पा मारायला नाही घेऊन जात. अटक करतोय त्यांना, अटक. अर्थ कळतोय ना त्याचा? तुमच्या मिस्टरांनी खून केलाय, खून. आई, हे काय चाललंय आपल्या दारात? काय संपत? सिद्धूला कोणाशी संबंध जोडले ते पाहतोयस ना संपत. पोलीस नाही, अहो ह्यांचा गैरसमज झालाय. इन्स्पेक्टर साहेब, मी हात जोडून सांगते तुम्हाला, अहो हा सज्जन माणूस आहे, कधी कुणावर आवाज देखील वाढत नाही. यांचा हे कुणाचं खूप कसा करतील, विश्वास ठेवा. मी काही नाही केलंय, का गैरसमज. इन्स्पेक्टर, हे बघा, हे सगळं आपण इथे मॅनेज करू शकतो. जे काय ते इथल्या इथे सेटलमेंट करूया ना. तुम्ही असे माझ्या सासऱ्यांना जबरदस्ती नाही घेऊन जाऊ शकत हो. प्लीज. हे बघा, तुम्हाला माहित नाहीये मी कोण आहे ते. खूप माज आलाय सगळ्यांना. तुम्ही माझ्याशी सेटलमेंट करणार? हे चल घे त्यांना. हे बघा इन्स्पेक्टर साहेब, कुठलंही खून केलेलं नाही इन्स्पेक्टर साहेब. मी काय म्हणते, आपले बाबा असं काही करतील? शांत बस जरा. ही बाई, चांगला धडक्यात वाढदिवस साजरा होत होता आणि बाबाने काय गोळ घालून ठेवला. नेहमीच आहे त्यांचं, काय वेगळं आहे का? हो ना. आई आई आई, तुम्ही काळजी करू नका. मी जातोय त्यांच्यासोबत चौकीत. डोंट वरी. आई शांत हो. आई
शांत हो हं? आई 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 काय आई आई काय होतंय? आई बोला इन्स्पेक्टर. साहेब पार्टी करायचा मूड झालाय. अरे वा, तुम्ही देताय वाटतं पार्टी. नाही साहेब, तुम्हीच द्याल मला पार्टी. काम झालंय साहेब. तुम्ही सांगितल्याप्रमाणे ते पत्र मी त्या गॅरेजवर पोहोचवलं. ते पत्र वाचून श्रीनिवास दवे त्या ठिकाणी पोहोचला, खड्डा उकरून बॉडी बाहेर काढली आणि स्वतःहून पोलिसांना फोन करून कळवलं. स्टेप बाय स्टेप तो आपल्या प्लॅनमध्ये पुरता अडकलाय. श्रीनिवास दळवी इज नाऊ अंडर अरेस्ट. अटक केली आपण त्याला. ऐका, श्रीनिवास दळवी इज फायनली अंडर अरेस्ट. क्या बात आहे. खरंच पार्टी करण्याचा मूड आहे. आणि हो, थँक्यू सो मच गुड न्यूज दिल्याबद्दल. बेटा लवकरच पार्टी करूया. थँक्यू. काय झालं? कशी आई? आता ठीक आहेत त्या, पण त्यांचा बीपी फार लो झाला होता. फार टेन्शनमध्ये असतात का त्या? हे बघा, या वयात एवढे टेन्शन घेणं ठीक नाही. त्यांनी आता रिटायरमेंटचं आयुष्य एन्जॉय केलं पाहिजे. तुम्ही आता त्यांना घरी घेऊन जाऊ शकता. फक्त आता त्यांची काळजी घ्या, स्पेशली त्यांच्या मूडची. मी काही गोळ्या लिहून देतो, ते त्यांना आणून द्या. हां वहिनी, काय गं, कशा आहे ताई? बरी आहे ताई. डॉक्टर म्हणाले आता तिला घरी घेऊन जाऊ शकतो, पण टेन्शनमुळे ना तिचं बीपी खूपच लो झालं होतं गं. आणि आता डॉक्टरांनी सांगितलंय की तिच्यापर्यंत कुठलंही टेन्शन पोहोचू द्यायचं नाही, ही जबाबदारी आपली आहे. तुला कळतंय ना मी काय सांगते ते? हो, मी बोलते यांच्याशी. हे बघा इन्स्पेक्टर, तुमचा फार मोठा गैरसमज झाला आहे. तुम्ही एका अत्यंत प्रामाणिक माणसाला अटक केलेली आहे. साहेब, आम्ही उठसूट कोणालाही असं जेलमध्ये नाही टाकत. जे काही पुरावे आम्हाला सापडले त्यातून प्रथमदर्शनी असंच दिसून येतंय, तुमचे सासरे जेवढे दिसत आहेत तेवढे साधे नाहीत. इन्स्पेक्टर, तुम्हाला कळतंय का तुम्ही काय बोलताय? तुम्ही थेट खुनाचा आरोप करताय त्यांच्यावर. आणि मला सांगा, एखादी व्यक्ती असं काहीतरी कृत्य करून असं शांतपणे वाढदिवस कसा काय साजरा करू शकेल? हो, तोच प्रश्न आम्हालाही पडलाय. तो त्यांच्या चेहऱ्यावर काहीतरी आहे का बघा. इतके दिवस त्यांनी कोणाला कसलाही थांगपत्ता लागू दिला नाही. एवढं भयानक कृत्य करूनही त्यांच्या चेहऱ्यावर काहीतरी दिसतंय. साध्या माणसाचा कोट चढवून, भोळेपणाचा आव आणून सहजासहजी आपण या सगळ्यातून सुटून जाऊ असं त्यांना काहीसं वाटतंय.